इंद्राने आपली मावशी दिती हिचे मनोगत जाणून अतिशय शहाणपणाने गुप्तपणे दितीच्या आश्रमात येऊन तो तिची सेवा करू लागला. तो दररोज त्यावेळी फुले, फळे, कंदमुळे, समिधा, दर्भ, पाने, अंकुर, माती आणि पाणी आणून देत असे. राजन, जसा शिकारी हरिणाला मारण्यासाठी हरिणासारखा वेश करून त्याच्याजवळ जातो, त्याचप्रमाणे इंद्रसुद्धा कपट वेश धारण करून व्रतस्थ दितीच्या व्रतपालनातील त्रुटी शोधण्यासाठी तिची सेवा करू लागला. हे राजा नेहमी लक्ष ठेवूनही त्याला तिच्या व्रतपालनामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळली नाही. तेव्हा आपले कल्याण कसे होईल याविषयी इंद्राला फारच काळजी वाटू लागली. व्रताच्या पालनाने कृश झालेली दिती एके दिवशी संध्याकाळी उष्ट्या तोंडाने तोंड आणि हातपाय न धुताच झोपी गेली. योगेश्वर इंद्राने ही संधी साधून योगामायेने झोपी गेलेल्या दितीच्या उदरात प्रवेश केला. त्याने तेथे जाऊन सोन्याप्रमाणे चमकणाऱ्या गर्भाचे वज्राने 7 तुकडे केले. जेव्हा तो गर्भ रडू लागला तेव्हा त्याने रडू नकोस असे म्हणून त्यातील प्रत्येक तुकड्याचे आणखी 7 तुकडे केले. राजा, जेव्हा इंद्र त्यांचे तुकडे तुकडे करू लागला तेव्हा ते सर्वजण हात जोडून इंद्राला म्हणाले, इंद्रा, आम्हाला का मारतोस? आम्ही तर तुझे भाऊ मरुद्गण आहोत. तेव्हा इंद्र आपल्या अनन्य भक्त पार्षद मरुद्गणांना म्हणाला, ठीक आहे, तुम्ही माझे भाऊ आहात, आता घाबरू नका. परीक्षिता, जसे श्रीहरींच्या कृपेने अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्राने तुझे काहीच अनिष्ट झाले नाही, त्याचप्रमाणे वज्राने तुकडे तुकडे होऊन सुद्धा दितीचा गर्भ मेला नाही. कारण जो मनुष्य केवळ एक वेळच आदिपुरुष भगवान नारायणांची आराधना करतो तो त्यांच्या समान होऊन जातो. दितीने तर 1 वर्षाला थोडेच दिवस कमी इतके दिवस भगवंतांची आराधना केली होती. आता ते 49 मरुद्गण इंद्रासह 50 देव झाले. इंद्राने सुद्धा मातेमुळे त्यांना आलेला दैत्यत्वाचा दोष दूर करून त्यांना सोमपान करणारे देव बनविले. दितीने उठून पाहिले की तिची अग्नीप्रमाणे तेजस्वी 49 बालके इंद्राबरोबर आहेत. सुंदर स्वभावाची दिती हे पाहून संतुष्ट झाली. नंतर इंद्राला संबोधून ती म्हणाली, बाळा, तुम्हा अदितीच्या पुत्रांना भयभीत करणारा पुत्र उत्पन्न व्हावा या इच्छेने मी या कठीण व्रताचे पालन करीत होते. मी फक्त एकाच पुत्रासाठी संकल्प केला होता, मग हे 49 पुत्र कसे झाले? बाळा इंद्रा, तुला जर याचे रहस्य माहीत असेल तर खरे काय ते मला सांग, खोटे बोलू नकोस. इंद्र म्हणाला, माते, तुझे मनोगत ओळखून मी तुझ्याजवळ आलो होतो. त्यावेळी माझ्या स्वार्थी मनात जराही धर्म भावना नव्हती, म्हणून तुझ्या व्रतपालनात त्रुटी होताच मी त्या गर्भाचे तुकडे तुकडे केले. अगोदर मी त्याचे 7 तुकडे केले, तेव्हा ते 7 बालक झाले. नंतर मी पुन्हा त्या एकेकाचे 7 तुकडे केले, तरीसुद्धा ते मेले नाहीत. ही अत्यंत आश्चर्याची घटना पाहून माझ्या लक्षात आले की परमपुरुष भगवंतांच्या उपासनेमुळे प्राप्त झालेली ही स्वाभाविक सिद्धी आहे. जे लोक निष्काम भावनेने भगवंतांची आराधना करतात व जे मोक्षाची सुद्धा इच्छा ठेवीत नाहीत, तेच आपला स्वार्थ साधण्यात प्रवीण आहेत. भगवान जगदीश्वर आपला आत्मा असून स्वतःचे सुद्धा दान करणारे आहेत. अशा स्थितीत त्यांची आराधना करून विषयभोगांचे वरदान कोण मागेल? कारण विषयभोग तर नरकातही मिळू शकतात. हे माते, पूज्य अशा तुझ्या बाबतीत मूर्ख असलेल्या मी दुष्टपणाने हे काम केले. तू माझ्या अपराधाची क्षमा कर. तुझा गर्भ मेल्यानंतरही पुन्हा जिवंत झाला, ही भाग्याची गोष्ट आहे. श्री शुका म्हणतात, इंद्राचा हा शुद्ध भाव पाहून दिती संतुष्ट झाली. इंद्राने तिची अनुज्ञा घेऊन मरुद्गणांसह तिला नमस्कार केला आणि तो स्वर्गलोकी गेला. हे मरुद्गणांचे जन्माख्यान अतिशय मंगलकारक आहे. याविषयी तू मला जो प्रश्न विचारला होतास
त्याचे सविस्तर उत्तर मी तुला दिले. आणखी तुला काय सांगू? दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. अध्याय 18 समाप्त. श्री सद्गुरु चरणारविंदार्पितमस्तु.